नमस्कार सर्वांना, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर उद्या नवीन वर्षावर पहिल्याच महिन्यात आलेला आहे अंगारक योग. म्हणजे उद्या 6 जानेवारी वार मंगळवार या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी. संकष्टी म्हणजे गणपती बाप्पांचा दिवस. गणपती बाप्पांची या दिवशी मनापासून सेवा केल्याने आयुष्यातील सगळी विघ्न दूर होतात. मुलांची अभ्यासात प्रगती होते, कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने केली तर ते काम 100% यशस्वी होतं असं म्हटलं जातं. आणि यावर्षी नवीन वर्ष आणि त्या वर्षात येणारी पहिली संकष्टी ही अंगारकी संकष्टी आहे. अंगारकी संकष्टीला उपास केल्याने 21 संकष्टी केलेल्याचं पुण्य मिळतं. ज्या कोणाला प्रत्येक महिन्यात येणारी संकष्टी धरणं किंवा उपास धरणं जर जमत नसेल, तर त्यांनी फक्त येणारी ही अंगारकी संकष्टी जरी उपास केला आणि तो चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊन किंवा चंद्राचं व्यवस्थित पूजन करून आरती करून त्याच्यानंतर सोडला, तर याचं पुण्य हे आपल्याला खूप पटीनं जास्त मिळत असतं. अंगारकी संकष्टी हे यश, प्रगती आणि इच्छित कामना प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानली जाते. तर कालच मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला होता की या संकष्टीला आपल्या मुलांची प्रगती व्हावी, अभ्यासात लक्ष लागावं आणि त्यांना नोकरीमध्ये कुठलीही अडचण येऊ नये यासाठी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण दिंडोरी प्रणीत सेवा मार्गातील प्रदीप दादा सोनावणे हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर या दादांनी सांगितलेली एक अशी प्रभावी सेवा की जी अंगारक योगाला चालू केल्यानंतर पुढं 108 दिवस जर तुम्ही ही सेवा केली तर तुमच्या आयुष्यात कुठलंही संकट कधीच राहणार नाही. कितीही कठीणातला कठीण प्रसंग असू दे, मग ते लग्न असू दे, संतती असू देत, नोकरी असू देत किंवा अभ्यासात प्रगती असू दे, अभ्यासात लक्ष लागत नाही आहे, वाचलेलं काही लक्षात राहत नाही आहे किंवा नोकरी आहे पण ती टिकत नाही आहे, संतती प्राप्तीला सगळे मेडिकल औषधं वगैरे केली, सगळं केलं तरी काहीही फरक पडत नाही आहे. असे कितीही कठीण संकट तुमच्या आयुष्यात असतील तरी याच्या सगळ्यांवरती एकच प्रभावी उपाय आहे, तर तो प्रदीपदादांनी सांगितलेली सेवा उद्यापासून जर तुम्ही चालू केली तर तुमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचं विघ्न राहणार नाही. तर ही सेवा काय आहे तर ती आता आपण बघूया. पण मी अगोदरच सांगते की ज्यांना उद्या अंगारकी संकष्टी आहे पण काही सुतक असेल, विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल, या गोष्टींमुळं जर त्यांना ही सेवा नाही करता आली तर याच महिन्यात अंगारकी संकष्टी झाली आहे, त्यामुळे येणाऱ्या कुठल्याही शुभ मंगळवारी तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. या दिवशी सकाळी स्वच्छ अंघोळ करून पहिले तर तुमची सगळी कामं आवरून घ्यायची आहेत. त्याच्यानंतर पहिले देवपूजा करून घ्यायची. देवपूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. ही गोष्ट फक्त व्रत सुरू करतो त्या दिवशीच करायची आहे आणि त्याच दिवशी अंगारकी संकष्टी आहे, त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक करायला अजिबात विसरू नका. एक तांबड ताम्हण घ्यायचं, त्याच्यावरती थोडंसं अक्षता टाकायच्या, त्याच्यावरती गणपती बाप्पांना ठेवायचं. ओम गंग गणपते नमः या मूलमंत्राचा जप करायचा. 108 वेळा जप करून तुम्ही गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे. त्याच्यानंतर त्यांना त्यांचं आसन द्यायचं आहे. गणपती बाप्पांना ठेवताना पहिले तर खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. मूर्तीला हळद, कुंकू, अक्षता वाहायच्या, अष्टगंध लावायचा. लाल रंगाचं जास्वंदीचं फूल मिळालं तर ते अवश्य वाहा. त्यांना 1 दुर्वांची जुडी, 21 दुर्वांची जुडी वाहायची आहे आणि त्याच्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पांना सांगायची आहे. ही झाली घरातली पूजा. दिवसभर आपल्याला या दिवशी उपवास करायचा आहे. 108 दिवसांचं व्रत असेल तरीही अंगारकी संकष्टी दिवशी आपल्याला हा उपवास करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या गावात, तुमच्या शेजारी कुठंही गणपती बाप्पांचं जिथं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जायचं. तर मंदिरामध्ये जाताना काय घेऊन जायचं तर आपल्याला 1 नारळ, खोबऱ्याचा तुकडा, 1 गुळाचा खडा, त्याच्यानंतर 21 दुर्वांची 1 जुडी, लाल रंगाचं फूल, विड्याचं 2 पानांचा जोड आणि त्याच्यावरती ठेवायला 1 सुपारी. एवढं साहित्य घेऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. त्याच्यानंतर तिथंही आपल्याला गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा करून घ्यायची आहे. त्यांच्यासमोर विड्याचं पान ठेवायचं, त्याच्यावरती सुपारी ठेवायची, त्याच्यावरती हळद, कुंकू, अक्षता वाहायच्या. गणपती बाप्पांना दुर्वांची 1 जोडी वाहायची, लाल रंगाचं फूल व्हायचं आणि तो नारळ आपण घेऊन गेलाय तर तो नारळ ही गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा. तुमची जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पांना सांगायची आणि त्यांना सांगायचं, आजपासून 108 दिवस मी या कारणासाठी तुमची संकटमोचन सेवा करणार आहे.
माझ्याकडून तुम्ही ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि माझी मनोकामना पूर्ण करा. जी काही तुमची अडचण असेल तर ती गणपती बाप्पांना सांगायची. नंतर लगेच निघून यायचं नाही, तिथं थोडा वेळ बसायचं, गणपती बाप्पांचा जप करायचा आणि त्याच्यानंतरच तुम्ही घरी निघून यायचं आहे. घरी आल्यानंतर आपल्याला या सेवेची सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा देवासमोर बसायचं, जपाची माळ घ्यायची आणि आपल्याला 108 वेळा नाही तर 121 वेळा मी जो मंत्र सांगते तर तो मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणायला जास्तीत जास्त 10 मिनटं लागतील. 108 वेळेला तुम्ही जपाच्या माळेवरती काउंट करू शकता. त्याच्यानंतर 13 वेळा तुम्ही हाताच्या बोटांवरती मोजलं तरीही चालू शकतं. तर हा मंत्र कोणता? मंत्र म्हणायला अजिबात चुकायचं नाही, कारण हा संकटमोचन मंत्र आहे की जो तुम्हाला 108 दिवस दररोज म्हणायचा आहे. जर तुम्हाला आधीमध्ये जर मासिक धर्म आला तर तेवढे 4 दिवस सोडायचे आणि तिथून पुढं 5व्या दिवशीपासून कंटिन्यू करायचं. जर सुतक किंवा विटाळ आला असेल तर ते 12-13 दिवस सोडायचे आणि तिथून पुढं आपल्याला हे कंटिन्यू करायचं आहे. सोबतच जर तुम्हाला कुठं बाहेर जायचं असेल, खंड पडणार असेल तर ही सेवा अगोदर घरात करायची आणि नंतर तुम्ही बाहेर जाऊ शकता. कुठल्याही गावाला गेल्यानंतर दुसऱ्याच्या गावी आपल्याला ही सेवा करायची नाही आहे. त्याच्यासाठी 108 दिवस तुम्ही अगोदर ही सेवा पूर्ण करा आणि नंतर तुम्हाला कुठं जायचं आहे तिकडं तुम्ही राहण्यासाठी जाऊ शकता. कारण नको त्या गोष्टीसाठी या सेवेमध्ये आपल्याला खंड पडायचा नाही. आता सांगते मंत्र कोणता आहे. तर तो मंत्र असा आहे की मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. पुन्हा एकदा सांगते, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. या मंत्राचा आपल्याला 121 वेळा जप करायचा आहे. 108 वेळा तुम्ही जप माळेवरती करू शकता आणि बाकीचे 13 वेळा हातावरती करायचा. असं 108 दिवस तुम्हाला कंटिन्यू या मंत्राचा जप करायचा आहे. हा संकटमोचन मंत्र आहे. ही सेवा आपल्याला दिंडोरी प्रणीत सेवा मार्गातील प्रदीपदादा सोनवणे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असतील, तर त्यांनी दिलेली सेवा आहे ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. या सेवेने तुमच्या आयुष्यातील सगळी विघ्न दूर होतील. कितीही मोठं संकट असेल तरी ते दूर होऊ शकतं आणि अंगारक योगावरतीच या जर सेवेची सुरुवात केली तर त्याचं फळ हे लवकर आणि 100% मिळत असतं. मला तर म्हणायचं की फक्त 10 मिनटं लागणारी ही सेवा तुम्ही अवश्य करा. कारण इतरही आपण खूप साऱ्या सेवा करत असतो, त्याला अर्धा तास, 1 तास, 1.5 तास आपण देत असतो. मग दिवसाचे 10 मिनटं जर स्वतःच्या कल्याणासाठी द्यायची असतील तर काहीच अवघड नाही आहे असं मला तरी वाटतं. आणि गणपती बाप्पांचं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अगदी मनापासून फक्त नाव जरी घेतलं तरी बाप्पा आपल्या हाकेला धावून येत असतात. आणि जर तुम्हाला आत्ता नाही जमलं उद्यापासून करायला तर येणाऱ्या मंगळवारपासून करा. जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हापासून तुम्ही सुरुवात करू शकता. असं नाही आहे की उद्यापासूनच केलं पाहिजे, पण 90% लोकांनी जर काहीच प्रॉब्लेम नसेल तर उद्यापासून या सेवेला नक्की सुरुवात करा. मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.